ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि भास्कर जाधवांनी बिनविरोध निवडणुकीवर आक्षेप नोंदवलाय. पाहूया. अध्यक्षांनी खरं तर कुठल्याही पक्षाच्या बाजूने उभं राहता कामा नये. अशा पद्धतीनं सगळे संकेत, सगळे नियम आणि सगळ्या प्रथा या लोकांनी पायदळी तुडवून हे लोक आपले बिनविरोध केलेले आहेत. हे धाकदपटशाही दाखवून त्यांच्यावरच्या विश्वासापोटी हे बिनविरोध झालेले नाहीत. हे बिनविरोध करून घेतले आहेत. लोकशाही आणि संविधान यांना मान्य नाही म्हणून यांनी हे करून घेतलं. माफी फक्त कुटुंबांची माफी. बिलकुल नाही. मराठवाड्याची माफी मागितली पाहिजे, लातूरकरांची माफी मागितली पाहिजे. दुसरं असं आहे की गेल्या काही दिवसांपासून बिनविरोध ज्यावरती सगळं टीका केली जाते त्यावरती कुलाब्याची जी निवडणूक आहे ती परत या ठिकाणी ती घ्यावी अशा प्रकारचं मत व्यक्त करण्यात येतं आणि ते कुलाब्याला तर काय झालं, विधानसभा अध्यक्षांनी काय केलं सगळ्या जगासमोर आलेलं आहे. खरं तर बिनविरोध कोणतीच निवडणूक होऊ शकत नाही. आपण नोटा हा एक पर्याय ठेवलेला आहे. नोटाचा अर्थ काय आहे की मला कोणताही मान्य नसेल, नॉट ॲप्लिकेबल. आणि त्याच्यामुळं जो बिनविरोध एकटा राहिला असेल त्याच्यावर नोटाचं मतदान होऊन जाऊ द्या ना. जर त्याच्यापेक्षा जास्त नोटाला मतदान पडलं तर तोच लोकांना स्वीकार्य नाही असा त्याचा अर्थ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.